सुरगाणा तालुक्याच्या पश्चिम उंबरठाण भागात 3 ते 4 दिवसांपासून भूकंपाचे सौम्य धक्के, नागरिकांमध्ये पसरली घबराट। सुरगाणा तालुक्यातील पश्चिमेस उंबरठाण परिसरातील निंबारपाडा, चुलीराशा, गुही, उंबरठाण, गोंडाळविहीर या भागात 3 ते 4 दिवसांपासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत। या भागात जमिनीतून मोठे आवाज ऐकू येत असून घरावरील पत्रे हलले, काही घरात मांडणीवरील भांडी कुंडी डबे खाली पडले होते, तर उंबरठाण इथं सौम्य धक्का बसल्यानं जमीन हादरल्यानं अनेक जण घरातून बाहेर पडले। वर्दळ असल्यानं काहींना धक्के जाणवले नाहीत। भूकंपाचे नागरिकांना जाणवलेले धक्के असे: निंबारपाडा इथं गुरुवारी रात्री 11:52 भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला। हा धक्का साधारण 1 ते 2 सेकंद जाणवला असून काही घरांच्या भिंती हलल्याचं नागरिकांनी सांगितलंय। तर आज शुक्रवारी सकाळी 10:05 निंबारपाडा, उंबरठाण परिसरात पुन्हा एकदा धक्के जाणवले, तर गोंडाळविहीर गावात सकाळी 9:58 सौम्य धक्के जाणवले। यावेळी काही नागरिक घाबरून घराबाहेर पडले। राशा गावाचे पोलीस पाटील यांनी सांगितले की राशा या डोंगरावर गावात 3 मार्चच्या रात्री 10:45 मोठा धक्का बसला, तर 4 मार्च रोजी पहाटे 2 वाजता सौम्य धक्के जाणवले। 6 मार्च रोजी 10:15 सुमारास मोठा आवाज होत जमीन हादरल्यानं राशा गावचे नागरिक भयभीत झाले होते। यावेळी घरावरील पत्रे कोलांचा आवाज ऐकू आला, तर मांडणीवरील भांडे खाली पडले। विशेष म्हणजे याच परिसरात 3 ते 4 दिवसांपूर्वीही अशाच प्रकारचे सौम्य हलके धक्के जाणवल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले। त्यामुळे काही काळ परिसरातील गावात भीतीचं वातावरण निर्माण झाले होते। याबाबत माहिती घेऊन आम्हाला दिलासा द्यावा अशी मागणी गोंडाळविहीर येथील बळवंत अलबाड, मोहन खांडवी, किसन चौधरी, सित्रा खांडवी, नारायण अलबाड, लीलाबाई चौधरी, भोरीबाई चौधरी, रेश्मा चौधरी, अशोक खांडवी, कृष्णा चौधरी, मालती भोये, मनोहर केंगा, तर राशा गावचे चिंतामण गावित नाना देशमुख, काशीनाथ चौधरी, यशोदा देशमुख, कासम पवार यांनी केली आहे। या धक्क्यामुळे कोणती जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान तरी अद्याप झाल्याची माहिती मिळालेली नसली तरी परिसरातील नागरिक भयभीत झालेत। पूर्वी 25 ते 30 वर्षांपूर्वी गुजरात सरकारनं उंबरठाण इथं भूकंप मापन केंद्र सुरू केलं होतं। तसंच केंद्र पुन्हा सुरू होऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बळवंत अलबाड यांनी केली आहे। नागरिकांनी घाबरून जाऊ नये, प्राथमिक माहिती शासनाला कळवण्यात आली आहे। तलाठी, मंडळ अधिकारी यांना तात्काळ संबंधित गावात पाठवून सविस्तर माहिती घेऊन शासनाला सादर करण्यात येईल असं आवाहन तहसीलदार रामजी राठोड यांनी नागरिकांना केली आहे। दिंडोरी वृत्तांत न्यूज तालुका प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा। आज दिनांक 6/3/2026 वार शुक्रवार रोजी सकाळी 10:05 कृष्णनगर गावामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसलेले आहेत आणि त्यामध्ये घराचा पत्रा, घरातील भांडी यांचा खूप मोठा आवाज आलेला आहे। आणि तरी मित्रांनो, रात्री पण ती घटना 12च्या सुमारास सौम्य धक्के बसलेले आहेत। तर शासनाने याची दखल ताबडतोब घ्यावी अशी विनंती करतोय।